तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आलात तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न बघा। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, हृदय प्रत्येक ठोक्याला किती मिलीलीटर रक्त ढकलत असते? हृदय हे प्रत्येक ठोक्याला एकूण किती मिलीलीटर रक्त ढकलत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। हृदय जे आहे प्रत्येक ठोक्याला 75 मिलीलीटर एवढे रक्त ढकलत असते। पुढचा प्रश्न पाहूया। पंडिता रमाबाई यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला होता? पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। ख्रिश्चन धर्माचा स्वीकार जो आहे पंडिता रमाबाई यांनी केलेला होता। पुढचा प्रश्न, भगवा झेंडा या वृत्तपत्राला आर्थिक मदत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? भगवा झेंडा या वृत्तपत्राला आर्थिक मदत खालीलपैकी कोणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 आहे शाहू महाराज यांनी भगवा झेंडा या वृत्तपत्राला आर्थिक मदत केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, शिवाजी क्लब कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले होते? शिवाजी क्लब खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी क्लबची स्थापना करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। नवयुग वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? नवयुग या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील। आचार्य आत्रे यांनी नवयुग या वृत्तपत्राचे संपादक होते। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांचे कोणते शिक्षण हे अर्धवट राहिले होते ते सांगायचे आहे? विठ्ठल रामजी शिंदे यांचे खालीलपैकी कोणते शिक्षण अर्धवट राहिले होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील। LLB हे जे शिक्षण आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचे अर्धवटच राहिलेले होते। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे हे खालीलपैकी कोणत्या समाजामध्ये समाविष्ट झालेले होते? विठ्ठल रामजी शिंदे हे खालीलपैकी कोणत्या समाजात समाविष्ट झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील। प्रार्थना समाजामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे समाविष्ट झालेले होते। पुढचा प्रश्न, कोणत्या समाजाच्या शिफारशीवरून विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडला गेले होते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या समाजाच्या शिफारशीवरून विठ्ठल रामजी शिंदे इंग्लंडला गेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। प्रार्थना समाज तसेच ब्राह्मो समाजाच्या शिफारशीवरून विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडला गेलेले होते। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडमध्ये कशाचा अभ्यास करण्यासाठी गेलेले होते? विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडमध्ये कशाचा अभ्यास करण्यासाठी गेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल शिंदे हे इंग्लंडमध्ये गेलेले होते। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांना धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोणी आर्थिक मदत केलेली होती? विठ्ठल रामजी शिंदे यांना धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मदत ही कोणत्या व्यक्तीने केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील। सयाजीराव गायकवाड यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मदत केलेली होती। पुढचा प्रश्न, पाश्चात्य शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते? पाश्चात्य शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। सुधारक हे जे वृत्तपत्र आहे पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी सुरू करण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। बालविवाह प्रथा कायद्याने बंद करावी असा अग्रलेख कोणी केलेला होता ते सांगायचं आहे? बालविवाह प्रथा कायद्याने बंद करावी असा अग्रलेख खालीलपैकी कोणी लिहिलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। बालविवाह प्रथा ही कायद्याने बंद करावी असा अग्रलेख जे आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला होता। पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाह प्रथा कायद्याने बंद करावी असा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रात लिहिला होता ते सांगायचं आहे? गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाह प्रथा बंद करावी असा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रात लिहिला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। केसरी या वृत्तपत्रामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाह प्रथा कायद्याने बंद करावी असा अग्रलेख लिहिलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। मध्य प्रदेश या राज्याचा खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो? या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याचा खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील। मटकी हा जो आहे मध्य प्रदेश राज्याचा नृत्य प्रकार आहे। पुढचा प्रश्न, चंद्रप्रभा वन्यजीव विहार भारतातील कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे? चंद्रप्रभा वन्यजीव विहार भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये चंद्रप्रभा वन्यजीव विहार स्थित आहे। पुढचा प्रश्न,
किन्नरसानी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? किन्नरसानी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील तेलंगणा राज्यामध्ये किन्नरसानी अभयारण्य स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या अंमलाच्या संचनामुळे मांसपेशीमध्ये थकवा जाणवत असतो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या अंमलाच्या संचनामुळे मांसपेशीमध्ये थकवा जाणवत असतो? ऑप्शन क्रमांक 1 एक राहील मित्रांनो लॅक्टिक आम्ल या अंमलाच्या संचनामुळे मांसपेशीमध्ये थकवा जाणवत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या अंमलांना काय म्हणून संबोधण्यात येत असते? खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या अंमलाला खालीलपैकी काय म्हटल्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 एक राहील रासायनिक आम्ल असे खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या अंमलांना संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर परिणामकारक आहे ते सांगायचं आहे. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर परिणामकारक आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील क्षयरोगावर जे आहे स्ट्रेप्टोमायसिन नावाचे औषध अत्यंत परिणामकारक आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी कॉपर सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधण्यात येत असते? कॉपर सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील ब्ल्यू व्हिट्रिऑल या नावाने जे आहे कॉपर सल्फेटला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. मॅग्नेशियम सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते? मॅग्नेशियम सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील इप्सम सॉल्ट या नावाने मॅग्नेशियम सल्फेटला ओळखले जाते. पुढचा प्रश्न. या ठिकाणी सर्वात उंच असलेले कळसुबाईचे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. सर्वात उंच असलेले कळसुबाईचे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात उंच असलेले कळसुबाईचे शिखर स्थित आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी वंशधारा पाणी वाटप तंटा खालीलपैकी कोणत्या 2 राज्यामध्ये आहे ते सांगायचं आहे. वंशधारा नावाचा पाणी वाटप तंटा खालीलपैकी कोणत्या 2 राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील ओडिशा तसेच आंध्र प्रदेश या 2 राज्यामध्ये वंशधारा नावाचा पाणी वाटप तंटा सुरू आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या राखीव जागा आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या राखीव जागा आहेत? ऑप्शन क्रमांक 1 राहील ओडिशा या राज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या राखीव जागा आहेत. पुढचा प्रश्न. भारताचे अंटार्क्टिकावर कोणते संशोधन केंद्र आहे ते सांगायचं आहे. भारताचे अंटार्क्टिकावर खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील मैत्री हे जे संशोधन केंद्र आहे भारताचे अंटार्क्टिकावर स्थित आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी विधानसभा राज्यसभा व लोकसभा या सर्वांचे सदस्य मिळून कोणाची नियुक्ती करतात ते सांगायचं आहे. विधानसभा राज्यसभा तसेच लोकसभा या सर्वांचे सदस्य मिळून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करत असतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील राष्ट्रपती यांची नियुक्तीचे आहे. विधानसभा राज्यसभा लोकसभा या सर्वांचे सदस्य मिळून करत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था कशा प्रकारची होती ते सांगायचं आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची संघटना होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील ईस्ट इंडिया असोसिएशन ही एका राजकीय प्रकारची संघटना होती. पुढचा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते सुरू केले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील मूकनायक हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत सर्वप्रथम सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र कशाचा एक प्रकार होता ते सांगायचं आहे. मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कशाचा प्रकार होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील साप्ताहिकाचा जो आहे मराठा हे प्रसिद्ध वृत्तपत्र प्रकार बनलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले दुसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले दुसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील बहिष्कृत भारत हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले दुसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारतीय सैनिकांनी आतापर्यंत एकूण किती देशांच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे ते सांगायचं आहे. भारतीय सैनिकांनी आतापर्यंत एकूण किती देशांच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील एकूण 28 देशांच्या सैनिकांना भारतीय सैनिकांनी आतापर्यंत प्रशिक्षण दिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली कोणता रंग असतो ते सांगायचं आहे. राष्ट्रीय ध्वजाच्या सर्वात खालीलपैकी कोणता रंग असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील हिरवा रंग जो आहे राष्ट्रध्वजाच्या सर्वात खालच्या साईडला दिलेला असतो.
पन्हाळा डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पन्हाळा डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा डोंगर स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र किती किलोमीटरपर्यंत असू शकते ते सांगायचं आहे. कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र हे किती किलोमीटरपर्यंत असू शकते? ऑप्शन क्रमांक 4 राहील कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र 10 ते 70 खाली किलोमीटर असू शकत असते. पुढचा प्रश्न पाहूया. पुणे ते बारामती या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागत असतो? पुणे ते बारामती या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो दिवे घाट. हा जो घाट आहे पुणे ते बारामती या 2 ठिकाणादरम्यान लागत असतो. पुढचा प्रश्न. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील भारतातील पश्चिम बंगाल राज्यामध्ये सुंदरबन राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. पुढचा प्रश्न. प्रादेशिक वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. प्रादेशिक वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रादेशिक वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ते सांगायचं आहे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील 75 जिल्ह्यांचा समावेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न. गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे कोणी म्हटले होते ते सांगायचं आहे. गांधीवाद म्हणजेच अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 4 राहील गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न. शाहू महाराजांच्या प्रोत्साहाने कृष्णाजी केळुसकर यांनी कोणत्या भाषेमध्ये शिवचरित्र लिहिलेले होते? शाहू महाराजांच्या प्रोत्साहाने कृष्णाजी केळुसकर यांनी शिवचरित्र कोणत्या भाषेत लिहिलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील मराठी भाषेमध्ये. या ठिकाणी शाहू महाराजांच्या प्रोत्साहाने कृष्णाजी केळुसकर यांनी शिवचरित्र लिहिलेले होते. पुढचा प्रश्न. जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील मूत्रपिंड हे जे अवयव आहे जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव आहे. पुढचा प्रश्न. मानवी शरीरामध्ये मूत्रपिंडाची संख्या एकूण किती असते ते सांगायचं आहे. मानवी शरीरामध्ये एकूण मूत्रपिंडांची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील मानवी शरीरामध्ये एकूण 2 एवढी मूत्रपिंडांची संख्या असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सांगायचं आहे. प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 1 राहील मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये महाकाली लेण्या स्थित झालेल्या आहेत. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. महाकाली लेण्या ह्या खालीलपैकी कोणाच्या आहेत ते सांगायचं आहे. महाकाली लेण्या खालीलपैकी कोणाच्या आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महाकाली लेण्याचे आहेत गौतम बुद्ध यांच्या लेण्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्यांचा समावेश होतो ते सांगायचं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्यांचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील महाकाली लेण्यांचा समावेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न. महाकाली लेण्यामध्ये एकूण किती बुद्धांच्या लेण्याचा समावेश आहे ते सांगायचं आहे. महाकाली लेण्यांमध्ये एकूण बुद्धांच्या किती लेण्याचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. एकूण 19 लेण्यांचा समावेश महाकाली लेण्यामध्ये बुद्धांच्या लेण्याचा झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दरकेसा डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. दरकेसा डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील भंडारा जिल्ह्यामध्ये दरकेसा डोंगर स्थित आहे. पुढचा प्रश्न. कुंडलिका नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर स्थित आहे? कुंडलिका नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील जालना हे जे शहर आहे कुंडलिका नदीकाठी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे. केंद्र सूचीमध्ये सध्या एकूण किती विषयांचा समावेश आहे ते सांगायचं आहे. केंद्र सूचीमध्ये सध्या एकूण किती विषयांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील 100 विषयांचा समावेश जो आहे केंद्र सूचीमध्ये सध्या झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? गॅरंटीच आहे की आपल्याला आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी 1 लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही जर घरी बसून बिलकुल माझ्यासारखे ऑनलाईन पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्या शिकवण्यासाठी कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेला आहे हिंदीमध्ये आणि इच्छुक विद्यार्थ्यांना त्या चॅनलला व्हिजिट करण्यासाठी त्या चॅनलचा लिंक जो आहे या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल. तर मिळतो कोणा स्पेशल
आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.